आज हॉस्पिटलमध्ये सगळीकडे शांतता होती. प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त होता. तितक्यात वसुंधरा ताई यांची सून ऋतुजा ही पोलिसांना घेऊन तिथे आली. वसुंधरा ताई तर बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना शुद्ध देखील नव्हती. त्यांच्यासोबत काय घडत आहे आणि काय नाही याची त्यांना कल्पना देखील नव्हती. परंतु तितक्यात पोलिसांचा ताफा घेऊन त्यांची सून तिथे आली आणि आल्याबरोबर त्यांनी पूर्ण हॉस्पिटलची झडती घेतली आणि एका रूममध्ये तिला तिची सासूबाई बेडवरती आडवी पडलेली दिसली. सासूबाईंना पाहून खूप मोठा धक्का बसला. परंतु तिथेच जवळ सासूबाईंच्या बसलेल्या एका माणसाने अशी बातमी वसुंधरा ताई यांच्या सुनेला सांगितली की ती बातमी ऐकून ऋतुजाच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने त्या सगळ्या गोष्टीचा अंत करून तिच्या स्वतःच्या नवऱ्याला पोलिसांच्या हवाली केलं आणि तिच्या वयोवृद्ध सासूबाईंना म्हणजे वसुंधरा ताई यांना घेऊन ती निघून गेली. परंतु मित्रांनो, त्या हॉस्पिटलमध्ये अशी काय घटना घडली होती की ती घटना समोर पाहून मृत्यू स्वतःच्या नवऱ्याला ऋतुजाने पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि शिक्षाही दिली. तर ते आपण कथेमध्ये पाहूया. आज गोविंदरावांची तब्येत खूपच खराब झाली होती. त्यांची बायको वसुंधरा ताई यांनी आपल्या मुलाला फोन करून सांगितलं, बाळा, तुला तुझ्या बाबांच्या तब्येतीबद्दल माहीतच आहे. आता तर त्यांची प्रकृती आणखीनच खालवली आहे. बिचारे बेडवरती पडून सतत तुझी आठवण काढत आहे. जरा वेळ काढून तुझ्या बाबांना भेटायला ये ना. बायको आणि मुलीलाही बरोबर घेऊन ये. परंतु दुसऱ्या बाजूने आवाज आला, आई, मला आत्ता सुट्टी मिळणं शक्य नाही. त्यामुळेच माझे खूपच कठीण झालं आहे. काही दिवसांनी वेळ काढून येईल. मुलाचं असं कोरडं उत्तर ऐकून वसुंधरा ताई निराश होऊन भरून आल्या. त्यांचा उदास चेहरा पाहून गोविंदराव यांच्या चेहऱ्यावरील देखील निराशेचे भाव उमटले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. डोळ्यांतून आलेले अश्रू त्यांचा बिछाना ओला करत होता. 75 वर्षीय गोविंदराव कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त झाले होते आणि अंथरुणावरती पडून आपले शेवटचे दिवस मोजत होते. वसुंधरा ताई आणि गोविंदराव यांना आपला एक मुलगा आणि सून यांच्यापासून लांब आपल्या वडिलांच्या गावातच राहत होते. त्यांचा मुलगा सौरभ, जो शहरात नोकरी करत होता, लग्नानंतर शहरात स्थायिक झाला होता, जिथे तो त्याची बायको ऋतुजा आणि 12 वर्षाची मुलगी परी यांच्यासोबत राहत होता. गावातील घरात फक्त 2च माणसे उरली होती. एक वसुंधरा ताई आणि दुसरे म्हणजे त्यांचे पती गोविंदराव. गोविंदराव गावातच शेती करत होते, ज्याच्या जोरावर त्यांनी आपला संसार चालवला होता आणि आपल्या एकुलत्या एका मुलाला शिकवून एका उत्तम स्थानापर्यंत पोहोचवले होते, ज्यामुळे आज तो अभिमानाने जगू शकतो. आपल्या कुटुंबाला एक सुंदर जीवन देण्यासाठी त्यांनी आपले सगळे आयुष्य कष्टात घालवलं. पण वयानुसार त्यांच्या शरीराची शक्ती कमी झाली होती. त्यामुळे ते शेतीतच काम करण्यात असमर्थ ठरले आणि वाट्याने शेती करायला दिली. परंतु काळ जसा जसा पुढे गेला तसा तसा त्यांची प्रकृती अधिकच खालवली आणि त्यांना कॅन्सर झाल्याचे समजलं. त्यांच्यावर उपचारात त्यांनी आपली सर्व बचत खर्च केली होती. इतकंच नाही तर शेती सुद्धा विकली गेली होती. शेवटी त्यांच्याकडे फक्त त्यांचं घर उरलं होतं. आधी त्यांचा मुलगा वाट्याने दिलेल्या शेताच्या पैशासाठी तरी वर्षातून 1-2 वेळा घरी यायचा. परंतु शेती विकल्यापासून त्याने आपल्या आई वडिलांकडे येणे तर दूरच, परंतु फोन करणं सुद्धा बंद केलं होतं. त्यांच्या सुनेच्या मनात मात्र काही अनोशी सहानुभूती होती आणि ती कधी कधी फोन करून
त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची. वसुंधराताई वारंवार मुलाला फोन करून त्याला गावी यायला सांगायच्या, परंतु त्याचे उत्तर नेहमी एकच असायचं, मी आता कामामध्ये व्यस्त आहे. आज संध्याकाळी गोविंदराव अचानक म्हणाले, वसुंधरा, माझं मन फार अस्वस्थ झालं आहे ग. वसुंधराताईंनी ताबडतोब स्वयंपाकघरातून लिंबू पाणी बनवून आणलं, पण आल्यावर पाहिलं की गोविंदराव बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांचे डोळे बंद आणि तोंड उघडच होतं. वसुंधराताई यांना लगेच समजलं होतं की त्यांचे पती गोविंदराव आता त्यांना कायमचे सोडून देवाघरी गेले आहेत. वसुंधराताई तर जणू सगळं जगच कोसळून पडलं होतं. गोविंदरावांशिवाय त्यांचं दुसरं कोणीही नव्हतं. मुलालाही आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी येण्यासाठी वेळ मिळाला नाही. संध्याकाळपर्यंत वाट पाहून जेव्हा सगळे नातेवाईक आणि गावकरी थकले, तेव्हा गोविंदरावांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये नेण्यात आलं. तेव्हा त्यांचा मुलगा सौरभ ताबडतोब तिथे पोहोचला आणि आपल्या वडिलांच्या मृतदेहाला मुख अग्नी दिला. गोविंदराव जाऊन 2च दिवस झाले होते की सौरभ आपल्या आईजवळ येऊन म्हणाला, माझ्या ऑफिसमध्ये खूप महत्वाचं काम आहे. त्या दिवशी सुद्धा मोठ्या अडचणीने सुट्टी घेऊन आलो होतो बाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी. त्यामुळे आता मला जावं लागेल. जे व्हायचंय ते झालंच आहे, ते आता बदलता येणार नाही. पण माझं काम खूप मला करणं गरजेचं आहे. वसुंधराताई गप्प बसल्या होत्या. त्यांनी ना तर आपल्या मुलाला जायला सांगितलं, ना त्याला इथं थांबायला सांगितलं होतं. फक्त एकटक शून्यात नजर लावून बसल्या होत्या. कोणत्या तरी विचारांमध्ये हरवून गेल्या होत्या. परंतु गावकरी आणि नातेवाईक जे तिथे जमले होते, त्यांना संरक्षण त्यांचं बोलणं ऐकून त्यांचा सरपंच खूपच त्याला आश्चर्य वाटलं होतं आणि त्याच्या मागे लागल्यामुळे त्याला तिथेच थांबावं लागलं. आपल्या वडिलांच्या 13व्या विधीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर जेव्हा तो पुन्हा शहराकडे निघाला, तेव्हा गावच्या सरपंचांनी त्याला थांबवून सांगितलं, बाळा, तुझ्या वृद्ध आईसाठी तूच एकमेव तिचा आधार आहे. तुझे वडील तर गेले आहे, आता तिला दुसरा कोणीही या जगामध्ये नाही. तुमच्याशिवाय आता तिचं दुसरं कोणीतरी आहे का? तो तिला ह्या अवस्थेत इथे सोडून जाणार आहे का? तर तिला कोण सांभाळेल? असं कर, तू तुझ्या आईला देखील तुझ्यासोबत घेऊन जा. तुझ्यासोबत राहिली तर तिचं आयुष्य तरी निदान पुढं सुखात जाईल. इथे एकटी राहिली तर घरही तिला खायला उठेल. गावच्या सरपंचांची ही गोष्ट वसुंधराताई यांच्या सुनेला देखील पडली, पण ती आपल्या नवऱ्याच्या स्वभावामुळे काहीच बोलू शकत नाही. सरपंचांची गोष्ट ऐकून सौरभ म्हणाला, पण गावची हवा आईसाठी जास्त चांगली आहे. गावची हवा शुद्ध आहे. शिवाय शहरात माझं घर एवढं मोठंही नाही की मी आईला तिथे ठेवील. तेव्हा सरपंच साहेब म्हणाले, बाळा, कदाचित तू हे जाणत नाहीस, पण तुझ्या आईने आपल्या जीवनात काय गमावलं आहे. तुझ्या बाबांनी ह्या वयातही तुझ्या आईची पूर्ण काळजी घेतली. आता ह्या वयात तिला तुझी सर्वात जास्त गरज आहे आणि तू तिला तुझ्यासोबत नेऊ इच्छित नाहीस. ठीक आहे, जर तुला तुझ्या आईला सोबत तुझ्या ठेवायला अडचण आहे तर इथे ग्रामपंचायत तिला सांभाळून घेईल. पण मग त्यानंतर तू तुझ्या वडिलांच्या घराला हात लावायला देखील येणार नाहीस. सरपंच साहेबांची ही धमकी ऐकून सौरभ घाबरला आणि आपल्या आईला सोबत नेण्यास तयार झाला. वसुंधराताई खूप मोठ्या मानसिक पिढीतून जात होत्या, म्हणून त्यांची सून त्यांची काळजी घ्यायला तयार होती. पण त्यांच्या मुलाला याचं काहीच देणं घेणं नव्हतं. तो फक्त सरपंच साहेबांनी जोर दिल्यामुळे आणि जोरदार बोलल्यामुळे आपल्या आईला सोबत नेण्यास तयार झाला होता. सौरभ हा
अत्यंत स्वार्थी आणि लालसी माणूस होता, जो नात्यामध्ये देखील आपला स्वार्थ आणि फायदाच पाहत होता. त्याचा हाच स्वभाव त्याच्या बायकोला म्हणजे ऋतुजाला बिलकुल अजिबात आवडत नव्हता. तो आपल्या आईला कसं बसं आपल्या घरी घेऊन आला पुण्यामध्ये शहरात, पण काहीच दिवसात त्याची आई त्याच्या डोळ्यात खुपू लागली. तर त्याची बायको ऋतुजा त्याच्या अगदी उलट होती. ती एका बाईचं दुःख चांगलंच ओळखत होती, कारण ती स्वतः देखील एक बाई होती आणि आई वडिलांना होणारा त्रास ती पाहू शकत नव्हती. ती नेहमी तिच्या सासूला स्वतःच्या आईप्रमाणे काळजी घेत होती आणि सांभाळत होती. तिला माहित होतं की जर एखाद्या बाईचा एकमेव आधार तुटला तर तिच्यावर काय परिस्थिती ओढवते, तिच्या मनाचा काय घालमेल होते, किती गोष्ट तिला माहित होती. आणि ते देखील अशा वेळी जेव्हा ती व्यक्ती तिच्यासाठी एकमेव आधार असेल. पण ती हे चांगलंच ओळखत होती की तिचा नवरा किती लालसी आणि पैशांसाठी लोभी आहे आणि पैशांसाठी किती खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो. म्हणूनच ती गप्प बसल्याशिवाय तिच्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता आणि ती काही देखील करू शकत नव्हती. वसुंधरा ताईंना आपल्या मुलाकडे येऊन 1 महिना होऊन गेला होता आणि जेव्हा सौरभने महिन्याच्या खर्चाचा हिशोब केला तेव्हा त्याला धक्का बसला. विजेच्या बिलावर ओरडत आला आणि म्हणाला, ऋतुजा, अखेर तू घरात सारा दिवस काय करतेस? जर एक एसी लावला आहे तर त्याची हवा तुम्ही काय दिवसभर खाणार आहे का? एवढं बिल आलं आहे आणि राशनवर हे किती खर्च वाढलाय. पूर्ण 1500 रुपये जास्त गेलेत यावेळी. तेव्हा ऋतुजा म्हणाली, इतकं जोर जोरात का ओरडताय? अरे आई गावावरून आली आहे. तर अशा परिस्थितीत जर 1500 रुपयांचा खर्च वाढला तर काय मोठं डोंगर कोसळलाय का? एवढी कंजूसी करणे चांगलं नाही. आणि त्यातले 1000 रुपये तर गावाला येण्या जाण्याच्या भाड्यातच गेले आहे. हे बघा, त्या तुमच्या आई आहेत आणि आता त्या आपल्या सोबत आहेत, तर आपल्याला त्यांच्या गरजांचा विचार करायला हवा. आणि तुम्ही आहात की थोड्या थोड्या खर्चासाठी ओरडायला लागलात. वसुंधरा ताई हे सगळं ऐकत होत्या. त्यांची मानसिक अवस्था आधीच खूप खालावली गेली होती आणि आता त्यात त्यांच्या मुलाचे असे बोलणे आणि त्यांच्या सोबतचे वागणे त्यांच्या आरोग्यावर आणखीनच खराब होत होतं. वाढत्या खर्चावरून ऋतुजासोबत वाद घालणे सौरभचं रोजचंच काम झालं होतं. यामुळे तो दररोज त्याच्या बायकोसोबत भांडण करत होता. परिणाम स्वरूपी वसुंधरा ताईंची तब्येत दिवसेंदिवस खूपच खराब होत चालली होती. ऋतुजाला त्याची पूर्ण काळजी घेत होती, पण सौरभला फक्त आपल्या पैशांची चिंता होती. आपल्या आईची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे याला त्याच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. परंतु त्या उलट सासूबाईंची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे हे पाहून एके दिवशी ऋतुजाने आपल्या नवऱ्याला म्हटलं, आईंना डॉक्टरकडे घेऊन जा. मन मारून सौरभने आपल्या आईला डॉक्टरांकडे नेलं आणि औषधं घेऊन जेव्हा घरी आला तेव्हा त्याने ती औषधवर टेबलवर फेकत रागात ओरडायला सुरुवात केली. ऋतुजा, कुठे आहेस तू? ऋतुजा, बाहेर ये. आता बस झालं की यापेक्षा जास्त आईला माझ्या इथे ठेवू शकत नाही. हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचेच झाले आहे. म्हणूनच मी तिला इथे सोडून जाणार आहे, नाहीतर तिला गावाला हाकलवून दे. इतकं बोलल्यानंतर ऋतुजा घाईघाईने बाहेर आली आणि म्हणाली, सोडून येणार आहात का? काय म्हणायचे तुम्हाला नक्की? काय बोलतात? कुठे सोडून येणार आहेत आणि कोणाच्या हवाली? सौरभ म्हणाला, मला त्याबद्दल काहीही माहिती नाही. फक्त इतकंच माहित आहे की मी आता ते सहन करू शकणार नाही आणि यापुढे मला सहन देखील होणार नाही.
प्रत्येक गोष्टीची एक हद्द असते, एक परिसीमा असते. पण आता हे खूप झालं आहे. तुला माहित आहे का, आईच्या औषधांचा खर्च किती आला आहे? एवढ्या पैशात तर आपलं पूर्ण महिन्याचा खर्च भागेल. असं चालू राहिलं तर मी लवकरच रस्त्यावर येईल. त्यापेक्षा आईला कुठेतरी सोडून येतो. ऋतूच्या संतापाने उत्तर दिलं, हे काय बोलत आहे तुम्ही? ती तुमची स्वतःची आई आहे आणि तुम्ही तिला रस्त्यावर सोडायला तयार आहात? असे विचार कसे करू शकता तुम्ही? मी असं काहीही होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा. ऋतुजाच्या उंच आवाजाने सौरभ थोडा स्तब्ध झाला. कारण हे पहिल्यांदाच होत होतं की त्याची बायको त्याच्याशी इतक्या उंच आवाजात बोलत होती आणि मोठ्या स्वराने भांडत होती. पण लगेच ऋतुजाने आवाज थोडा मवाळ करत शांततेने त्याला समजावत म्हणाली, पहा, मला माहिती आहे की महागाई खूप वाढली आहे आजकाल, पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जबाबदाऱ्या सोडून द्याव्यात. ती तुमची आई आहे आणि तिची जबाबदारी तुमच्यावरच आहे, दुसऱ्या कोणावरही नाही. पण ऋतुजाच्या ह्या बोलण्यावर सौरभवर काहीही परिणाम झाला नाही. तो आपल्या आईला स्वतःपासून दूर करण्यातच विचार करत होता. पण त्याला काहीही शकत सुचत नव्हतं किंवा डोक्यामध्ये कोणतीही दुसरी आयडिया पर्याय निघत नव्हता. कसं करू? तो हे साध्य करू शकेल का? कारण त्यालाही समजलं होतं की ऋतुजाच्या उपस्थितीत हे करणं काही सोपं नाही. आता तो योग्य वेळ येण्याची वाट पाहू लागला. एकदा जेव्हा तो आईला औषध आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, तिथे त्याला एक चांगला माणूस दिसला जो खूप चिंतित होता. त्याच्या आईच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या, त्यामुळे त्याला किडनी ट्रान्सप्लांट करावा लागणार होता आणि त्याच्यासाठी त्यांना एक योग्य दात्याची आवश्यकता होती. पण त्यांना योग्य दाता मिळत नव्हता आणि त्याच्या हातामध्ये एवढाही वेळ शिल्लक राहिला नव्हता. सौरभने हे पाहून आश्चर्याने तोंडावरती हात ठेवला. तो माणूस आपल्या आईसाठी लाखो रुपये द्यायला तयार झाला होता, जेणेकरून कोणीतरी तिला किडनी दान करेल. पण म्हणतात ना, विनाशकाली विपरीत बुद्धी. यातच सौरभच्या कुरापती डोक्यात एक अत्यंत घाणेरडी कल्पना आली. त्याने डॉक्टरांशी बोलणी केली आणि सांगितलं की त्याच्याकडे एक दाता आहे. त्यांनी डॉक्टरांना आपल्या आईबद्दल चर्चा केली, पण डॉक्टरांनी त्याला सांगितले की या वयात आईची किडनी काढल्यास त्यांच्या आरोग्यावरती खूप वाईट परिणाम होईल आणि ते वाईट परिणाम त्यांच्या तब्येतीवरती झाल्यावर त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. यामुळे डॉक्टरांनी त्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. तेव्हा सौरभने डॉक्टरांना सांगितलं, किडनीच्या बदल्यात मिळणाऱ्या पैशांमध्ये काही हिस्सा देण्याची ऑफर दिली. डॉक्टरांनी त्या माणसाच्या आईला वाचवण्यासाठी दोघांच्या तोंडातून मागितलेली किंमत स्वीकारली. लालसीने भरलेले डॉक्टरही तयार झाला. तिकडे वसुंधरा ताई आपल्या आजारपणामुळे आधीच अशक्त झाल्या होत्या. म्हणूनच सौरभने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात सोडून दिलं, जेणेकरून किडनी ट्रान्सप्लांटच्या आधी औषधे असलेले सर्व चाचण्या करता येतील. डॉक्टरांनी सांगितले होते की आम्ही किडनी काढू, दुसऱ्याला प्रत्यारोपण करू शकत नाही. त्यासाठी अनेक तपासण्या कराव्या लागतात आणि सर्व रिपोर्ट पाहिल्यानंतरच योग्य दाता आहे की नाही हे समजेल. सौरभने आपल्या आईला तिथेच हॉस्पिटलमध्ये सोडून दिलं आणि घरी परतला. घरी येताच ऋतुजा आणि त्याच्या आईकडे आईबद्दल विचारले, पण सौरभ तिला उत्तर देताना नजरेला नजर देत नव्हता. काही वेळ तो शांत होता, पण ऋतुजाने वारंवार विचारल्यानंतर त्याने सांगितले की जेव्हा मी आईला औषध दिलं तेव्हा अचानक ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. मी तिच्या मागं गेलो, पण रस्त्याच्या गाड्या आल्या आणि त्यानंतर आई कुठे गेली ते मला कळालंच नाही आणि मला लक्षात देखील आलं नाही. मी खूप तिला शोधू लागलो, परंतु ती मला भेटली नाही. ऋतुजाला हे ऐकून खूप विचित्र वाटत होतं. ती म्हणाली,
तुमच्या उपस्थितीत आई अचानक कुठे गेली आणि तुम्ही इथे शांत बसून आहात? यावर सौरभ म्हणाला, मी काय करणार होतो? तुला माहित आहे की 24 तास आधी कोणताही पोलीस कारवाई करत नाही. खूप शोधलं पण ती सापडली नाही. आता तू सांग मी काय करणार होतो? ऋतुजा त्या क्षणाला गप्प झाली, पण ती मनातून हे मानायला तयार नव्हती की आई स्वतःहून कुठेतरी निघून गेली असेल. म्हणूनच ती स्वतःच आपल्या सासूला शोधण्यासाठी घराबाहेर पडली. रात्रभर शोध घेतल्यानंतर देखील वसुंधरा ताई यांचा काहीच पत्ता लागला नाही. ऋतुजा 24 तास संपण्याची वाट पाहत होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच ऋतुजाने पाहिलं की सौरभ घाईघाईने उठून तयार झाला आहे आणि घाईघाईने तयार होऊन घराबाहेर निघून गेला. सौरभ हॉस्पिटलला जाऊन डॉक्टरांसोबत चर्चा करायला लागला. डॉक्टरांनी त्याला सांगितले की वसुंधरा ताई त्या माणसाच्या आईसाठी एक परफेक्ट दाता आहे. हे ऐकून सौरभ जणू स्वप्नातच उडायला लागला. त्याला असं वाटलं की त्याची लॉटरी लागली आहे. त्याच्या डोळ्यांसमोर पैशांचा महापूर दिसू लागला. दिवसाढवळे त्याला पैशांचे स्वप्न पडायला लागले. डॉक्टरांनी सांगितलं की तो माणूस किडनीसाठी 80 लाख रुपये द्यायला तयार आहे. हे ऐकून सौरभच्या लालसी आणि लोभीचा कहर झाला. त्याने डॉक्टरांसमोर एक गोष्ट स्पष्ट केली की माझ्या आईच्या जीवाला काही लाखांसाठी धोका देऊ शकत नाही. शेवटी आईच्या प्रेमाची किंमत पैशात मोजता येणार नाही. सौरभने विचार केला की आयुष्यभरासाठी पैसा गोळा करण्याचा याहून चांगली संधी त्याला पुन्हा कधीच मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी पैशाच्या आहारी जाऊन आपल्या आईच्या किडनीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केली. त्याच्या मनात विचार आला की मला एकदा 1 कोटी रुपये मिळावे की मग हे लोक आईची किडनी काढू किंवा डोळे याचा मला काहीच फरक पडत नाही. त्या श्रीमंत व्यक्तीने 1 कोटी रुपये देण्याचे मान्य देखील केले. आईसाठी दुसरीकडे ऋतुजाचा संशय तिचा नवरा सौरभवरच होता. सौरभने सकाळ सकाळी इतक्या घाईघाईवर घर सोडले होते. ऋतुजाला असं वाटले की काहीतरी गंभीर घडणार आहे. तिला हे देखील कळत होते की हे साधारण प्रकरण नाही. यामागे नक्कीच काहीतरी मोठं रहस्य गुपित असणार आहे. आपल्या नवऱ्याला घरातून निघतात ऋतुजा आपल्या सासूचा फोटो घेतला आणि ती थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिथे जाऊन तिने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. मात्र कॉन्स्टेबलने सांगितलं की 24 तास होण्याच्या आधी काहीही करता येणार नाही. परंतु जेव्हा ऋतुजाने इन्स्पेक्टरला सर्व तपशील सांगितले तेव्हा इन्स्पेक्टरने लक्षात घेतले की 24 तास पूर्ण झाले आहे. FRI नोंदवल्यानंतर ऋतुजा पोलिसांना घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली, जिथे तिची सासू वसुंधरा ताई यांच्यावरती उपचार चालू होते. दुसरीकडे सौरभ पैशांच्या हव्यासाने अंधारा झाला होता आणि तो स्वप्न पाहत होता. त्याच्या मनात फक्त एकच विचार चालू होता की एकदा की भरपूर पैसा मिळवला की तो इथूनच कुठेतरी लांब निघून जाईल आणि ऋतुजाला देखील काहीतरी खोटं सांगून मोकळा होईल. वसुंधराताई कालपासूनच बेशुद्ध होत्या, कारण त्यांना एक नशेचे इंजेक्शन दिले गेले होते, जेणेकरून त्या विरोध करू शकणार नाही. आता त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जात होतं. तेव्हाच तिथे ऋतुजा काही पोलिसांसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर ती तात्काळ तिथे गेली, जिथे तिच्या सासूला औषध दिलीत जात होती. पण तिथे कोणीही नव्हते. डॉक्टर देखील सुट्टीवरती होते. ऋतुजा आणि तिथे बसलेला नर्सकडे डॉक्टरांबद्दल विचारले तर नर्सने सांगितलं की डॉक्टर तर अनेक दिवसांपासून सुट्टीवर गेले आहेत. मग ऋतुजाने आपल्या सासूबाईंचा फोटो दाखवत त्यांच्याबद्दल विचारले. तेव्हा नर्स म्हणाली, हो हो, ही बाई कालच इथे औषध घ्यायला आली होती. त्यांच्यासोबत एक माणूस देखील आला होता. ते दोघं काही वेळ इथेच थांबले होते. पण तो माणूस त्यानंतर दुसऱ्या डॉक्टरांना
भेटायला निघून गेला होता. त्यानंतर मला माहित नाही की ते दोघे कुठे गेले होते, कारण माझी शिफ्ट तर तेव्हा संपली होती आणि सुट्टी होऊन मी घरी येत होते. माझ्या जागेवरती दुसऱ्या नर्सची ड्युटी चालू होणार होती. कदाचित ती तुम्हाला त्याबद्दल सर्व सांगू शकेल. ऋतुजाने दुसऱ्या डॉक्टर बद्दल विचारले आणि त्यांना भेटण्यासाठी तिथे गेली. जाऊन तिने पाहिलं की डॉक्टर तिथे रिसेप्शनवर नव्हते. रिसेप्शनवर विचारल्यानंतर समजलं की डॉक्टर किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी त्यांच्या टीम सोबत ऑपरेशन थिएटरमध्ये गेले आहेत. ऋतुजाला आधीच काहीतरी अनिष्ट घडण्याची भीती होती. काहीही विचार न करता ती थेट ऑपरेशन थिएटरमध्ये धावत सुटली. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पोहोचल्यावर तिने पाहिलं की तिने एक माणूस खूप चिंतेत बसलेला होता आणि त्याचा चेहरा अत्यंत अस्वस्थ दिसत होता. त्याच्या बाजूला एक नर्स उभी होती. ऋतुजाने तिला सासूबाईंचा फोटो दाखवल्यावर त्या माणसाने हिचा फोटो पाहिला. तो फोटो पाहत हसतो माणूस थोडा घाबरला आणि लगेच ऑपरेशन थिएटरकडे पाहू लागला. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून त्या महिलेचा मुलगा, धाकटा मुलगा होता, ज्याला वसुंधरा ताई यांनी त्यांची किडनी मिळणार होती. ऋतुजाचा संशय आता पूर्ण पक्का झाला होता. ती ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये धावत गेली आणि दरवाजा जोरजोरात वाजवायला लागली. तिच्या मागोमाग पोलीस देखील तिथे आले होते. पोलिसांना दरवाजा उघडताना पाहून आणि ऋतुजा पोलिसांसोबत आज केलेली तिथे पहिली तर ती थक्क झाली होती आणि वसुंधरा ताई किडनी काढण्याची पूर्ण तयारी झाली होती आणि त्या बेशुद्ध अवस्थेत तिथे पडल्या होत्या. त्या काही वेळातच काही करू शकत नव्हत्या. त्यांना अजिबात कळत नव्हतं की त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांच्या जीवासोबत खेळत आहे. तेव्हाच बाहेरून खांद्यावर बॅग लटकवत सौरभ तिथे आला. त्याच्यासोबत तो श्रीमंत माणूस देखील आला होता. सौरभने ऋतुजाला पोलिसांसोबत पाहिल्यावर तो घाबरला आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण आता त्याच्या सगळ्या चलाख्या संपल्या होत्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला सांगितलं त्या श्रीमंत माणसाला पोलीस स्टेशनला नेलं. तिथे सौरभला चांगलं मारलं होतं आणि त्यांनी अखेर सगळं खरं सांगून टाकलं होतं. त्यांना फक्त पैशांची आपल्या आईच्या सौदा केला होता. तपासानंतर समजलं की त्या श्रीमंत माणसाचा यामध्ये काहीच दोष नव्हता, कारण त्यालाही माहीतच नव्हतं की ह्या प्रकरणात किडनी दात्याच्या विरोधकाला विरोध केला जात आहे आणि डॉक्टरांनी त्याला विश्वासात घेऊन हे सगळं केलं होतं. तर दुसरीकडे ऋतुजा आपली सासू वसुंधरा ताई यांना हॉस्पिटलमधून बाहेर काढलं आणि त्यांना भानावर येण्यासाठी वाट पाहू लागली. वसुंधरा ताईंना शुद्ध आल्यावर ऋतुजाने त्यांना बिलगून रडायला सुरुवात केली. वसुंधरा ताई अजूनच पूर्ण बऱ्या झाल्या नव्हत्या, पण त्या एवढे समजून घेत होत्या की त्यांची सून खूप दुःखी आहे. त्यांनी तिला शांत करत म्हटलं, बाळा शांत हो, सगळं काही ठीक होईल, देव सगळं ठीक करेल. ऋतुजा आता तिच्या सासूला म्हणजे वसुंधरा ताई यांना सांगत होती, आई तुम्हाला हा जो काही त्रास झाला आहे त्याबद्दल आम्हाला माफ करा. आई, सौरभची तुमचा मुलगा असला तरी त्यांच्या डोक्यात विपरीत बुद्धी कुठून आली माहित नाही. देव सुद्धा त्यांना माफ करू शकत नाही. एवढंच त्यांनी तुमच्याबद्दल वाईट कर्म केलं आहे. स्वतःची आई असून देखील स्वतःच्या जन्मदात्या आईसोबत तो पूर्णपणे चुकीचं वागला आहे. याची शिक्षा त्यांना होणारच. परंतु आई, तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या शेवटपर्यंत क्षणापर्यंत तुमची साथ देईल आणि तुमची काळजी घेईन, तुम्हाला सांभाळेल. आई एक सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून मी तुमची काळजी घेईल. जरी तुमच्या स्वतःच्या मुलाने तुम्हाला धोका दिला असला तरी तुम्ही त्याचा अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्हाला मुलगी नाही म्हणून मुलीच्या रूपाने एका आईची ओळख काळजी मी घेईल.
ऋतुजाने हे बोलणं ऐकून वाचून जरा ताईंना यांना मनातून खूप भरून आलं आणि ते अश्रू भरलेल्या डोळ्यांनी ऋतुजाकडे पाहत होते आणि मनामध्ये विचार करत होते की स्वतःच्या मुलाने ज्या मुलाला 9 महिने पोटात वाढवलं, जन्मदात्या त्या मुलाने आज मला परक केलं आणि आजपर्यंत एकही गोष्ट त्यांनी आपल्या मनासाठी केली नाही. परंतु ही कोणतीही गोष्ट नाही. माझ्या मुलासोबत लग्न करून आमच्या घरामध्ये आली, परंतु आपल्यापासून तिने कधीही मला परकेपणाची जाणीव करून दिली नाही आणि स्वतःच्या मुलीप्रमाणे आणि आईप्रमाणे तिने माझा सांभाळ केला आहे. आपला मुलगा चुकीचं वागत असून देखील सून आपल्यासाठी किती करत आहे याचंच अस्हेवा वाटत होता. वसुंधराताई ऋतुजाला म्हणतात, बाळा मुली, मी सर्वांना सांगेल की माझा मुलगा चांगला नाही तर, परंतु देवाने मला लाखात एक सून दिली आहे आणि अशी प्रत्येक सासू सासऱ्यांना मिळतील तर कोणत्याच सासू सासऱ्यांना वनवास हा भोगावा लागणार नाही. बघ बाळा, देव तुझ्या सगळ्या गोष्टी चांगल्या करेल, हा माझा तुला आशीर्वाद आहे. ऋतुजा आपल्या सासूला घरी घेऊन परत आली आणि त्यांची चांगली काळजी घ्यायला लागली. त्यांच्या तब्येतीत आता थोडेफार सुधारणा दिसायला लागली होती. मात्र त्यांच्या मनात एकच विचार घर करत होतं की त्यांचा मुलगा स्वतःचा सौरभ आहे. जेव्हा वसुंधराताईंनी आपल्या मुलाबद्दल विचारलं तेव्हा ऋतुजा त्यांना काहीच लपवू शकली नाही. तिने हॉस्पिटलमध्ये घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली. वसुंधराताई हे सर्व ऐकून आश्चर्यचकित झाल्या आणि त्या विचार करू लागल्या की त्यांच्या संगोपनात संस्कारात नेहमी काय कमी राहिलं होतं की ज्यामुळे त्यांचा मुलगा नेहमी रस्त्यावर चाललेला. मात्र सुनबाई कडे पाहून त्यांना काहीतरी दिलासा मिळाला. सौरभला 4 वर्षांची शिक्षा झाली आणि त्या डॉक्टरांना तुरुंगवासासोबतच निलंबनाची शिक्षा मिळाली होती. वेळ जसा जसा गेला होता तसे शांत आणि सुखद वातावरण वसुंधराताईंचं आरोग्य ही आता लाभलं होतं. पूर्वीपेक्षा त्यांची तब्येत आता चांगली झाली होती. त्या हळूहळू बऱ्याही होऊ लागल्या. ऋतुजाने घरात राहून ऑनलाईन नोकरी सुरू केली होती जेणेकरून घराचा खर्च वाढवता येईल. ती आपल्या सासूला अशा परिस्थितीत सोडून जाऊ इच्छित नव्हती. वेळ जसा गेला तसा वसुंधराताई पूर्ण बऱ्या झाल्या. 4 वर्षानंतर सौरभ जेव्हा घरी परत आला तेव्हा तो पूर्वीसारखा सौरभ राहिला नव्हता. नवऱ्याच्या आयुष्यात खूप बदल झालेला पाहून त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना होती आणि मनात आई आणि बायकोबद्दल आदर निर्माण झाला होता. सौरभच्या मनातून आता पैसे मिळवण्याची लालच आणि लोभ पूर्णपणे संपला होता. आता ते सर्वजण सुखाने राहत होते. घरात पैसे कमी होते पण मनशांती आणि सुख कितीतरी अधिक होते. जिंकत त्या घरात कधी नव्हते. त्या घरात आता खरं समाधान होतं ज्याची किंमत कोणत्याही पैशात मोजता येणार नव्हती. तर मित्रांनो, आज समाजामध्ये लोकच काय तर स्वतःच्या पोटची मुलंही ज्यांना जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, ते देखील पैशांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात याचा भरोसा नाही. जसं की पैशाच्या लोभासाठी हा स्वतःच्याच आईला फसून तिची किडनी विकायला घेऊन गेला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सौरभची बायको ऋतुजाईने तिच्या सासूला न्याय मिळवून दिला आणि सौरभला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली आणि योग्य ती शिक्षा झाली. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि ऋतुजासारखी सून ही प्रत्येक सासूला मिळाली याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.